नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बघा चॅप्टर 6 इंडायसेस क्लास 7th स्टेट बोर्ड महाराष्ट्र 6वा धडा चालू आहे. इंडायसेस म्हणजे घातांक, वर्ग 7वा स्टेट बोर्ड महाराष्ट्र. ओके, आता याच्यातलं आपण काय बघितलं विद्यार्थी मित्रांनो, प्रॅक्टिस सेट 26 बघितला की वाचन कसं करायचं, मल्टिप्लिकेशन फॉर्ममध्ये कसं लिहायचं, इंडेक्स कोणता, बेस कोणता आणि त्याची व्हॅल्यू कशी काढायची, हे आपण प्रॅक्टिस सेट 26मध्ये पूर्ण बघितलं. आता बघूया एक विद्यार्थी मित्रांनो, एक शब्द लिहिला आहे स्क्वेअर आणि क्यूब. काय शब्द विद्यार्थी मित्रांनो, कशासाठी लिहितात आपल्याला याचं मिनिंग कळायला पाहिजे. ओके, बघूया आता. स्क्वेअर, ओके, अँड क्यूब असा एक शब्द लिहिलेला आहे. म्हणजे वर्ग आणि घन, वर्ग आणि घन असे दोन शब्द आहेत. ओके, आता वर्ग म्हणजे काय की वर्ग स्क्वेअर हा जो 2 असतो, पॉवर 2 असते. समजा 3ची पॉवर 2 आहे. ओके, 3^2 असं आपण याला म्हणतो. सोपं, 3^2. तर याची पॉवर 2 आहे, तर स्क्वेअर ऑफ 3 पण म्हणता येतं. ओके, म्हणजे याला स्क्वेअरसुद्धा म्हणतात, या 2ला स्क्वेअरसुद्धा म्हणतात. हे लक्षात घ्या, फक्त 2. आणि त्यानंतर 3^3 तर याला क्यूब म्हणतात. ओके, याला क्यूब म्हणजे फक्त ह्या 2 आणि 3साठीच हे शब्द वापरले जातात, स्क्वेअर आणि क्यूब. फक्त एवढं सांगायचं आहे विद्यार्थी. म्हणून त्या खाली याच्यामध्ये लिहिलेलं आहे बघा, ब्लॅक याच्यामध्ये, द सेकंड पॉवर ऑफ एनी नंबर इज कॉल्ड द स्क्वेअर ऑफ दॅट नंबर. म्हणजे द पॉवर ऑफ 2 की सेकंड पॉवर, एखाद्याची सेकंड पॉवर असेल की सेकंड पॉवर म्हणजे 2^2, 3^2, 5^2 म्हणजे द सेकंड पॉवर ऑफ एनी नंबर इज कॉल्ड द स्क्वेअर ऑफ दॅट नंबर. लक्षात आलं, सेकंड पॉवर ऑफ एनी नंबर इज कॉल्ड स्क्वेअर ऑफ दॅट नंबर, त्या संख्येचा वर्ग होय. मग आता ह्या ठिकाणी मी जर असं केलं, 3 लिहिले, आता हे 2 पुसतो मी आणि इथे 3 लिहितो, इथे 3 लिहितो, इथे 3 लिहितो. याचा अर्थ काय झाला, द थर्ड पॉवर, ओके, द थर्ड पॉवर ऑफ एनी नंबर इज कॉल्ड द क्यूब ऑफ दॅट नंबर. लक्षात आलं, याला काय म्हणतो आपण, क्यूब. पहिले काय म्हणायचो, स्क्वेअर, 2ला स्क्वेअर म्हणायचो. म्हणजे द थर्ड पॉवर ऑफ एनी नंबर इज कॉल्ड द क्यूब ऑफ दॅट नंबर. मध्ये एखाद्या संख्येचा तिसरा घात जर असेल तर त्याचा घन म्हणतात. की इथे काय म्हणू आपण, 2चा घन काढा, 3चा घन काढा, 5चा घन काढा. द क्यूब ऑफ 2, द क्यूब ऑफ 3, द क्यूब ऑफ 5. ओके, समजलं विद्यार्थी मित्रांनो. फक्त 2ला आणि 3ला, 2ला स्क्वेअर म्हणा, 3ला क्यूब म्हणा. जर तुम्ही त्या ठिकाणी सेकंड पॉवर आणि थर्ड पॉवर असा शब्द वापरले तरी तुमचं उत्तर चूक नाही. पण गणिती भाषेमध्ये वर्गाला 2 आणि 3ला क्यूब, स्क्वेअर असं, सॉरी, 2ला स्क्वेअर आणि 3ला क्यूब असं म्हटलं जातं. ओके, तर चला आपण आता पुढे बघूया. पुढचा की आता लॉज ऑफ इंडायसेसचे 2 नियम आहेत. ओके, टू लॉज घेतोय आपण, की आपण त्याला लॉज म्हणतो विद्यार्थी, घातांकाचे नियम, लॉज ऑफ इंडायसेस. ओके, एक नियम आहे विद्यार्थी मित्रांनो, पाया जर सारखा असेल तर गुणाकारामध्ये घाताची बेरीज करावी, द सम ऑफ एक्सपोनंट. ओके, आपण बघूया बघा विद्यार्थी मित्रांनो, की जर पाया सारखा असेल तर तसाच ठेवा आणि घाताची हा एक नियम झाला विद्यार्थी मित्रांनो, हा एक नियम झाला. आणि आपल्याला याच्यावरच प्रॅक्टिस सेट किती सोडवायचा आहे विद्यार्थी मित्रांनो, 27. प्रॅक्टिस सेट 27 आपल्याला याच्यावर, पूर्ण याच्यावर हा प्रॅक्टिस सेट सोडवायचा, ह्याच एका नियमावर. ओके, तर हा आपण नियम बघितला. आता याच्यावर आपल्याला प्रॅक्टिस सेट कसा सोडवायचा तो आपण प्रॅक्टिस सेट घेऊया. चला विद्यार्थी मित्रांनो, प्रॅक्टिस सेट 27. ओके, आता पहिलं गणित घेऊया. पहिलं गणित 7^4 इंटू 7^2. ओके, बघा विद्यार्थी मित्रांनो, बेस कसा आहे, सारखा आहे, बेस सेम. ओके, मग आपण तसाच ठेवूया आणि घाताची काय करू, बेरीज करूया. 7, 4 + 2 6. हे झालं विद्यार्थी मित्रांनो तुमचं पहिलं गणित. अतिशय सोपं आहे.
पायासारखा आहे तसाच ठेवला आणि एक्सपोनंटची काय केली आपण, सम केली, बेरीज केली. ओके, पुढचं गणित बघा. -11 इंटू, सेकंड गणित आहे विद्यार्थी मित्रांनो, हे -11⁻², आणि रेस टू इथं 5. ओके, बेस सारखा आहे तसाच ठेवूया आणि घाताची आपण बेरीज करूया. -11, 5 + 2 7. हे झालं विद्यार्थी मित्रांनो तुमचं सेकंड गणित. फर्स्ट गणित, सेकंड गणित. ओके, आता थर्ड गणित घेऊया. थर्ड गणित बघा काय, बेस 6/7 हा बेस आहे, अपूर्णांक आहे म्हणून याला कंसात घेतलं आणि त्याचा तिसरा घात. याचा अर्थ 6चा पण तिसरा आहे आणि 7चा पण तिसरा, म्हणजे पूर्णचा तिसरा घात आहे. गुणाकार आहे, पुन्हा 6/7 आहे आणि त्याचा एक्सपोनंट म्हणजे त्याची पॉवर 5 आहे. ओके, आता बेस सारखा आहे आपण तसाच ठेवूया. 6/7 आणि 3 + 5. ओके, म्हणजेच 6/7 आणि 5, 6, 7, 8. अशा प्रकारे आपले 3 गणितं प्रॅक्टिस सेट 27 मधले झाले. ओके, आता आपण परत 3 गणितं घेऊ आणि याला एंड करूया विद्यार्थी मित्रांनो. अतिशय सोपं आहे, फक्त हा लॉज लक्षात ठेवा की ह्या लॉजवर प्रॅक्टिस सेट 27 आपल्याला सोडवायची आहे. चला पुढे बघूया. बघा विद्यार्थी मित्रांनो, चौथं गणित, फोर्थ गणित बघा. -3/2 किती विद्यार्थी मित्रांनो, 5 इंटू -3/2 ओके, 3चा ना विद्यार्थी मित्रांनो बघा. त्यानंतर बेस सारखा आहे आपण तसाच ठेवूया आणि घाताची म्हणजे एक्सपोनंटची बेरीज करूया. -3/2, 5, 6, 7, 8. हे झालं विद्यार्थी मित्रांनो पहिलं गणित. ओके, चौथं गणित. आता पाचवं गणित बघूया. पाचवं गणित a⁻16 ओके इंटू a⁻7. पायासारखा आहे आपण तसाच ठेवूया आणि 16 + 7 करूया. ओके, a⁻16, 17, 18, 19, 23, 23. ओके, झालं विद्यार्थी मित्रांनो, हे अतिशय सोपं गणित होतं. आता शेवटचं 6वं गणित करूया. 6वं गणित बघा की p/5 ओके ⁻³ इंटू p/5 ⁻7. ओके, आता बघा विद्यार्थी मित्रांनो, पायासारखा आहे तसाच ठेवूया आणि घाताची आपण बेरीज करूया. द सम ऑफ एक्सपोनंट म्हणा त्याला, 3 + 7, 10. ओके विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आपले 6च्या 6 गणितं या पहिल्या नियमावर प्रॅक्टिस सेट 27 आपण सॉल्व केलं. आता आपण बघूया काही 3 तुम्हाला हे मिनिंग दिलेले आहेत. मी घेण्याचा प्रयत्न करतो. छोटे खाणी तुम्हाला जेवढं समजेल तेवढं समजून घ्या आणि त्याला वाचा विद्यार्थी मित्रांनो, एकदा क्लिअर वाचा. ओके, बघूया आपण आता ते नियम बघू आणि मग लगेच आपण दुसरा नियम लिहील. मी असाच नियम लिहील 28चा आणि आपण त्याच्यावर गणित घेऊया. ओके, बघा याला आपण बाजूला ठेवूया आणि पहिलं लिहू द मिनिंग ऑफ a0. ओके, द मिनिंग, याला मिटवू विद्यार्थी मित्रांनो. आता आपला हा नियम झालेला आहे, याला मिटवतो. आता सेकंड नियम घेणार आहे आपण. आता पहिलं बघू, द मिनिंग ऑफ a0. ओके, इफ a इज नॉट इक्वल 0. आता हे a0ची व्हॅल्यू काय निघते आपल्याला ते काढायचं आहे. बघा, a⁻m/a⁻m इज इक्वल टू काय विद्यार्थी मित्रांनो, 1. ओके, हे काय येतं, a⁻m इज इक्वल टू a⁻m. आता भागाकार आहे. आता भागाकारामध्ये काय होतं, याला मी असं पण लिहू शकतो, a⁻m डिवाइड बाय a⁻m इज इक्वल टू 1. हे का आलं विद्यार्थी मित्रांनो 1, a⁻m एक a⁻m एक आलं. ओके, आता a⁻m डिवाइड बाय a⁻m, पाया जर सारखा असेल तर घाताची काय करावी, वजाबाकी करावी. मग यांचा एक्सपोनंट दोघांचा हे कसा आहे, सारखा आहे. मग इज इक्वल टू 1, म्हणजे a⁻m - m 0 इज इक्वल टू 1. आपल्याला जे फार मोठा एक प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो, a⁻0 इज इक्वल टू 1 ही व्हॅल्यू लक्षात ठेवा.
NTS, NMMS मोठ्या मोठ्या परीक्षांना असे प्रश्न विचारले जातात. बघा कसं राहतं, एखादी संख्या घेतली मी जर असं विचारला की विद्यार्थी मित्रांनो याचं उत्तर काय आहे, तर बरेच जणांना येत नाही, ते 300च लिहितात. 300 नाही, याचं उत्तर एकच येतं. म्हणजे आता एक वाक्य सांगतो मी, तेवढं फक्त ऐका आणि लक्षात ठेवा की कोणत्याही संख्येचा एक्सपोनंट जर 0 असेल, घात जर 0 असेल, इंडायसेस जर 0 असेल, तिन्ही शब्द एकच आहे, तर त्याची व्हॅल्यू एकच असते. ओके, कुठली संख्या घ्या, एनी नंबर. मग मी इथं घेतला 1 0 0 0 0 0 0, मला मोजता येत नाही, मी तेवढी संख्या घेतली. एकक, दशक, शतक, हजार, 10,000, लाख, 10 लाख, कोटी. 1 कोटीचा त्याचा मी 0 घात घेतला तरी याची व्हॅल्यू एकच येणार. ओके, लक्षात आलं का? आता एक कायमस्वरूपी लक्षात ठेवा, असा प्रश्न परीक्षेला आला तर पटकन याचं उत्तर एकच येतं. ओके, चला आपण आता दुसरं मिनिंग बघूया. हे झालं आपलं पहिलं. आता दुसरं त्याच्यात तुमच्या पुस्तकात दिलेलं आहे, दुसऱ्याचं मिनिंग बघू. ओके, काय विद्यार्थी मित्रांनो बघा, द मिनिंग वर लिहूया, द मिनिंग ऑफ a⁻m. ओके, a⁻m इज इक्वल टू a⁻m इंटू 1. ओके विद्यार्थी मित्रांनो, आता बघा मी हा 1 आहे ना, याला मी असं लिहितो, हे जसंच्या तसं ठेवतो. a⁻m इज इक्वल टू a⁻m इंटू a⁻m अपॉन a⁻m. हे जसं केलं ना आपण, a⁻m अपॉन a⁻m इज इक्वल टू 1. मी ह्या 1च्या ऐवजी काय ठेवलं, या 1च्या ऐवजी हे इथं ठेवलं. ओके, इथे. मग आता याचा आणि याचा जर गुणाकार केला, a⁻m इज इक्वल टू a⁻m इंटू a⁻m अपॉन a⁻m. ओके, आता याचं काय येतं विद्यार्थी मित्रांनो, इथं पाहिलेलं आहे आपण, a⁻m गुणिले, आता याची बेरीज होणार आहे, सॉरी याची बेरीज होईल आता, a⁻m इथं, a⁻m इज इक्वल टू a⁻m प्लस m, गुणाकारामध्ये घाताची बेरीज होते आणि खाली काय येतं a⁻m. मग a⁻m इज इक्वल टू -m मायनस प्लस म्हणजे a⁻0 अपॉन a⁻m. म्हणजे याचा अर्थ होतो a⁻m, a⁻0 म्हणजे 1 अपॉन a⁻m. ज्याला समजलं विद्यार्थी मित्रांनो त्याने गणित एकदा दोनदा तीनदा बघा मी कसं केलं ते. ओके, अतिशय सोपं आहे, तुमच्या पुस्तकात आहे, थोडंसं मी त्याला डिटेलमध्ये घेण्याचा प्रयत्न केला, तुम्ही बघू शकता. हे झालं तुमचं दुसरं मिनिंग. आता तिसरं बघा विद्यार्थी मित्रांनो, काय की a⁻m इज इक्वल टू 1 अपॉन a⁻m. ओके, म्हणजे देअरफॉर असं दिलेलं आहे a⁻1 अपॉन a. ओके, मग a इंटू 1 अपॉन a इज इक्वल टू 1 विद्यार्थी मित्रांनो. मग a इंटू याला वर नेतो आपण, a⁻1 इज इक्वल टू 1. ओके, आता याचा अर्थ काय झाला विद्यार्थी मित्रांनो बघा, एक असं उदाहरण आहे 5/3 आणि -1 असं त्याच्यात दिलेलं आहे आणि 3/5 हे झालं प्लस. बस एवढंच तुम्हाला मिनिंग, या तिन्ही गोष्टीची मिनिंग तुम्हाला कळायला पाहिजे होते, मी हे तिन्ही घेतले विद्यार्थी मित्रांनो. ओके, तर चला आपण आता सुरू करूया, एकदा टाईम बघू आणि आपण सुरू करूया, म्हणजे आपल्याला होतं का नाही आपल्याला होईल. ओके, मी प्रत्येक वेळे टाईम का म्हणतो विद्यार्थी मित्रांनो, मी तुम्हाला सांगितलेलं आहे की आपलं हे सगळे मोबाईलवर शूट करतो आपण, कॅपॅसिटी आपली 30 मिनिट आहे, त्याच्या आत आपल्याला पूर्ण बनवावं लागतं. चालेल. ओके, पुढचं बघा विद्यार्थी मित्रांनो, आता आपल्याला उदाहरण घ्यायचं आहे, आपण आता तो नियम लिहिणार आणि उदाहरण घेणार. 28वे उदाहरण बघा विद्यार्थी मित्रांनो काय आहे. ओके, बघा भागाकारामध्ये a⁻m डिवाइड बाय a⁻n इज इक्वल टू a⁻m-n. जर m मोठा असेल तर हे असं आणि m जर लहान असेल तर 1 अपॉन मायनस येतं. आपण ते गणिताच्या वेळी बघूया विद्यार्थी मित्रांनो, मी तुम्हाला सांगेल त्यात एवढं सिरियस नका घेऊ, कारण मग पुन्हा ते हुकून जाईल. प्रॅक्टिस सेट 28, प्रॅक्टिस सेट 28साठी हे सूत्र आपण लॉज ऑफ इंडायसेस सेकंड. ओके, तर बघूया विद्यार्थी मित्रांनो आपण आता लॉज ऑफ इंडायसेस काय. पहिलं आहे सिम्प्लिफाय. ओके, आपण आता इथून सुरू करूया सिम्प्लिफायचं पहिलं उदाहरण. सिम्प्लिफाय. ओके, सिम्प्लिफाय फर्स्ट उदाहरण a⁻6
डिवाइड बाय ए रेस टू 4. ओके, पायासारखा आहे तो नियम वापरतोय आपण, तसाच ठेवणार आणि घाताची आपण वजाबाकी करणार. द सबस्ट्रॅक्शन ऑफ एक्सपोनंट. मग 6तून 4 गेले 2. हे आलं विद्यार्थी मित्रांनो उत्तर. दिस इज द फायनल ॲन्सर. ओके, आता आपण सेकंड घेऊया ह्याच्यातलं सेकंड. m रेस टू 5 डिवाइड बाय m रेस टू 8. ओके, पायासारखा आहे 5 - 8 m - 3. ओके विद्यार्थी मित्रांनो, याचं उत्तर येतं m रेस टू -3. आता याला आपण असंही लिहू शकतो 1/m रेस टू 3. हे पण उत्तर चालेल विद्यार्थी मित्रांनो. ओके, ऑरमध्ये लिहिलं हे किंवा हे दोन्ही कोणतंही चालेल. ओके, तिसरं बघूया आपण. तिसरं बघा, p रेस टू 3 डिवाइड बाय p रेस टू 13. ओके, म्हणजे p रेस टू 3 - 13. ओके, म्हणजे p रेस टू -10 म्हणजेच 1/p रेस टू 10 ऑर. ओके, जर प्लसमध्ये लिहायचं असेल तर तुम्ही हे दोन्ही उत्तरं लिहू शकतात, काही अडचण नाही. आता पुढचं बघा विद्यार्थी मित्रांनो, शेवटचं उदाहरण, चौथं उदाहरण याच्यातलं. x रेस टू 10. ओके, डिवाइड बाय x रेस टू 10. ओके, x रेस टू 10 - 10. ओके विद्यार्थी मित्रांनो, बरोबर आहे. आता x रेस टू 10 - 10 का? एक पाया जर सारखा असेल तर घाताची आपण काय करतो, वजाबाकी करतो. मग आता x टेन टू 0 म्हणजे याची किंमत काय आली विद्यार्थी मित्रांनो, 1. कुठल्याही मी सांगितलं याची व्हॅल्यू काय आली, 1. अशा प्रकारे आपले पहिले 4ही गणितं संपले. आता फाइंड द व्हॅल्यू आहे. आपण आता त्याची व्हॅल्यू काढूया. ओके, चला तर व्हॅल्यू काढूया. आणि शेवटपर्यंत बघा विद्यार्थी मित्रांनो हा व्हिडिओ, कारण मी याच्यानंतर तुम्हाला प्रॅक्टिस सेट 27 आणि 28चे दोन्ही गणितं देणार आहेत. ओके, याच्यावर प्रॅक्टिससाठी 7, 7, 8, 8 गणितं देणार आहेत. तर बघा, पहिलं गणित बघा विद्यार्थी मित्रांनो, -7 12 डिवाइड बाय -7 12. आता फाइंड द व्हॅल्यू असं दिलेलं आहे, म्हणजे किंमत काढायची आपल्याला. म्हणजे नियमात वापरून तर आपण करणार, पण त्याची किंमतसुद्धा काढायची. बघा आपण आता किंमत कशी काढणार. ओके, म्हणजे -7 आहे, 12 - 12. उत्तर बघा विद्यार्थी मित्रांनो याचं बरोबर येतं का? -7 12 - 12 0. याचं उत्तर 1 येतं का बघा विद्यार्थी मित्रांनो. ओके, कारण काय आहे, कुठल्याही संख्येचा शून्य घात म्हणजे आपण काय सांगितलेलं आहे, एक उत्तर आहे. दुसरं बघा आता याच्यातलंच सेकंड 7 रेस टू 5 डिवाइड बाय 7 रेस टू 3. ओके, म्हणजे 7 5 - 3 ना. ओके विद्यार्थी मित्रांनो, पायासारखा आहे तर 7 5तून 3 गेले, किती उरतात विद्यार्थी मित्रांनो, 2. म्हणजे याचं उत्तर येतं 49. 49 काय आलं, 7 2 वेळा गुणाकार. द स्क्वेअर ऑफ 7 इज 49. ओके, आपल्याला फाइंड द व्हॅल्यू असा शब्द असं उत्तर विचारलेलं आहे. ओके, पुढं तिसरा प्रश्न बघूया विद्यार्थी मित्रांनो. 4/5 ओके 3 डिवाइड बाय 4/5 ओके आणि 2. याचं उत्तर काढूया विद्यार्थी मित्रांनो. पायासारखा आहे आपण तसाच ठेवूया. 4/5 आणि 3 - 2 म्हणजे 4/5 च्या डोक्यावर 1 म्हणजे इट सेल्फ नंबर, ती स्वतःच, ज्याची पॉवर 1 आहे ती स्वतःच नंबर ती. ओके, अशा प्रकारे आपलं 3 उदाहरणं संपले. शेवटचं उदाहरण घेऊया विद्यार्थी मित्रांनो आपण. ओके, लास्ट एक्झाम्पल, चौथं उदाहरण बघा. 4/7 डिवाइड बाय 4/5. ओके, बरोबर आहे का बघा. 4/7 - 5, 7तून 5 गेले, 4/2 इज इक्वल टू 16. ओके,
ओके विद्यार्थी मित्रांनो, बरोबर आलं उत्तर. बघून घ्या 16. अशा प्रकारे आपले चारही एक्झाम्पल संपलेले आहेत. आता मी तुम्हाला प्रॅक्टिससाठी उदाहरण देतो विद्यार्थी मित्रांनो. ओके, प्रॅक्टिससाठी काही उदाहरणं देतो, तेवढे तुम्ही व्यवस्थित सोडवा फक्त. ओके, दोन्ही सूत्रांवर म्हणजे दोन्ही नियमांवर आधारित असे 5-5 उदाहरणं मी द्यायचा प्रयत्न करतो. दुसऱ्या पुस्तकातून घेतलेले आहेत, तर आपण करण्याचा प्रयत्न करूया. बघा, फर्स्ट लॉज ऑफ इंडायसेस, पहिला जो आहे 27, प्रॅक्टिस सेट 27चं बघा, करून बघा. 8⁴ इंटू 8⁵. दुसरं घ्या विद्यार्थी मित्रांनो, 7/5 6 इंटू 7/5 4. तिसरं घ्या विद्यार्थी मित्रांनो, 5⁴ इंटू 5⁻³ चौथं उदाहरण 5-5च देतो, 8�7 8⁻³ आणि पाचवं उदाहरण शेवटचं उदाहरण 3/10 आणि पॉवर त्याची 2/5 इंटू 3/10 आणि पॉवर त्याची 3/5. ओके, चॅलेंजेबल क्वेश्चन आहे, तुम्हाला सोडवण्याचा प्रयत्न करा आणि बघा जमतं का. आता आपण एक त्या पुढच्या प्रॅक्टिस सेटवर काही उदाहरण देऊया की ज्याचा सेकंड नियम आहे. प्रॅक्टिस सेट 28वर बघा, प्रॅक्टिस सेट 6�3 डिवायडेड बाय 6�2. दुसरं उदाहरण घ्या, 3/4⁵ डिवाइड बाय 3/4�7. तिसरं उदाहरण घ्या विद्यार्थी मित्रांनो, बघा जमतं का करा, 6⁻² डिवाइड बाय 6⁻⁴. चौथं उदाहरण a⁵3/2 डिवाइड बाय a⁻⁴. ओके विद्यार्थी मित्रांनो, ठीक आहे, 4च उदाहरणं देतो. एक अजून देतो, 5वं उदाहरण म्हणजे 5-5 होऊन जातील. a⁴ डिवाइड बाय 5⁴ डिवाइड बाय 5�6. ओके, अशा प्रकारे तुम्हाला 5-5 उदाहरणं हे प्रॅक्टिस सेट 27वर आधारित आहे आणि प्रॅक्टिस सेट 28वर आधारित आहे. ओके, तर चला विद्यार्थी मित्रांनो, करा प्रॅक्टिस. समजत असेल, आवडत असेल तर नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा. बाय.